नमस्कार मित्रांनो, होळी हा सण म्हणजे आनंद, रंग आणि भक्तीचा उत्सव. पण तुम्हाला माहिती आहे का, शास्त्रानुसार काही लोकांनी होळिका दहन पाहणे टाळावे असे सांगितले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत कोण आहेत ते 5 लोक आणि का त्यांनी होळिका दहन पाहू नये. 1. गर्भवती महिला. शास्त्रानुसार गर्भवती महिलांनी मोठ्या अग्नीपासून दूर राहावे. होळिका दहनाच्या वेळी मोठा अग्नी, धूर आणि नकारात्मक ऊर्जा असते, त्यामुळे बाळावर परिणाम होऊ शकतो असे मानले जाते. जर जाणे आवश्यक असेल तर सुरक्षित अंतर ठेवा आणि प्रार्थना करून घरी परत या. 2. नवजात बाळ आणि लहान मुले. लहान मुलांची तब्येत नाजूक असते, धूर आणि उष्णता त्यांच्यासाठी त्रासदायक ठरू शकते, त्यामुळे शक्यतो त्यांना दूर ठेवावे. 3. ज्यांच्या घरी नुकतेच दुःख झाले आहे. जर कुटुंबात अलीकडेच निधन झाले असेल तर अशा घरातील लोकांनी काही सण समारंभ टाळावेत असे पारंपरिक मत आहे. 4. गंभीर आजार असलेले व्यक्ती. दम्याचा त्रास, श्वासाचा त्रास किंवा हृदयविकार असलेल्या लोकांनी धूर टाळावा. 5. नकारात्मक मानसिक स्थिती असलेले लोक. ज्यांच्या मनात खूप राग, द्वेष किंवा नकारात्मक भावना आहेत त्यांनी प्रथम मन शांत करून मगच सहभागी व्हावे. कारण होळिका दहन म्हणजे वाईट गोष्टींचा नाश आणि चांगुलपणाचा विजय. होळिका दहनाचे महत्त्व. होळिका दहन हा सण प्रल्हाद आणि होलिका यांच्या कथेशी संबंधित आहे. ही कथा विष्णू पुराण मध्ये सांगितलेली आहे. वाईट शक्तीचा नाश आणि भक्तीचा विजय हा संदेश या सणातून दिला जातो. मित्रांनो, होळी म्हणजे फक्त रंगांचा सण नाही, तर आपल्या आयुष्यातील नकारात्मकता जाळून टाकण्याचा दिवस आहे. जर तुम्ही या 5 पैकी कुणी असाल तर सुरक्षितता आणि श्रद्धा दोन्ही सांभाळा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच धार्मिक आणि उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.